बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहारावर बौद्ध धर्मीयांशिवाय इतरांचा हस्तक्षेप असलेल्या बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949 रद्द करावा या मागणीसाठी रत्नागिरीत बुधवारी हजारो बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत भव्य जन आक्रोश मोर्चा काढला। भगवान बुद्धांचा विजय असो, बुद्धगया आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, बुद्धगया आमच्या ताब्यात द्या अशा जोरदार घोषणा देत रत्नागिरीच्या रस्त्यांवर जनसमुदायानं आपल्या भावना व्यक्त केल्या। बौद्ध भिक्षूंनी देशभरात उभारलेल्या लढ्याला पाठिंबा देत या मोर्चानं जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या मार्फत भारत सरकारला निवेदन सादर केलं। या मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली। मोर्चा माळनाका येथील लोकनेते शामराव पेजे यांच्या पुतळा आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला। विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी मनोगतातून बौद्ध धर्मीयांच्या भावना आणि न्याय मागण्या मांडल्या। जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की महाबोधी महाविहार हा जागतिक बौद्ध समुदायाचा श्रद्धेचा केंद्रबिंदू असून त्याचे व्यवस्थापन केवळ बौद्ध समाजाकडेच असलं पाहिजे। बोधगया टेम्पल ॲक्ट 1949 या कायद्यातील विसंगती दूर करून अनुच्छेद 25 आणि 26 नुसार धार्मिक स्वातंत्र्याचा संपूर्ण सन्मान करण्यात यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। बिहारचे मुख्यमंत्री आणि विधिमंडळ यांच्याकडून या संदर्भात सौहार्दपूर्ण आणि न्याय निर्णय अपेक्षित असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे। या मोर्चात अनंत सावंत, प्रीतम रुके, सुरेश सावंत, LV पवार, संजय आयरे, जयरत्न कदम, सौरभ आयरे, मनोहर मोहिते, गौतम गमरे, उमेश पवार, सिद्धार्थ सावंत, राकेश कांबळे, अमोल जाधव, विकास उर्फ अण्णा जाधव, विलास कांबळे, प्रवीण मोहिते, अशोक कदम, समीर पवार, चंद्रकांत जाधव, सतीश जाधव, दीक्षा जाधव, धम्मदीप जाधव, BK कांबळे, अनिरुद्ध कांबळे यांच्यासह जिल्ह्यातील संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। बांधवांनो, या ठिकाणी बिहार राज्यामध्ये भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त ज्या ठिकाणी झाले त्या ठिकाणी सम्राट अशोकाने जे बुद्ध विहाराची निर्मिती केली आहे ते बुद्ध विहार आजही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते बुद्ध विहार मुक्तीचा लढा हा चालू आहे आणि आजच्या नजीकच्या काळामध्ये जवळपास 80 दिवसापेक्षा जास्त वेळ झालेला आहे। या 80 दिवसामध्ये देशी विदेशी बौद्ध भिक्खू स्वतः त्या ठिकाणी बिहारमध्ये बुद्धगयेच्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तरीसुद्धा आज हे बिहार सरकार किंवा केंद्र सरकार ह्याच्यावरती कोणत्याही पद्धतीची दखल घेत नाही। हा बौद्ध समाजाने आजपर्यंत शांततेच्या मार्गाने हे आंदोलन चालू केलं आहे आणि टप्प्याटप्प्याने चालू आहे। पहिल्या टप्प्यामध्ये निवेदनं दिली, दुसऱ्या टप्प्यामध्ये अशा पद्धतीचे मोर्चे काढले गेले। जर का हे बुद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात तात्काळ दिलं गेलं नाही किंवा विहाराचा झालेला 1949चा कायदा सरकारने रद्द केला नाही तर हे आंदोलन याच्यापेक्षाही आणखी तीव्र केलं जाईल आणि उद्या रस्त्यावरती एक वेगळ्या पद्धतीचा आक्रमक अशा पद्धतीचं आंदोलन या बौद्ध समाजाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरच नाही तर संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळेल। अशा पद्धतीचं हे आक्रमक आंदोलन जर होऊ नये किंवा येथे या देशाची कुठली हानी होऊ नये असं जर का वाटत असेल तर या सरकारने लगेचच या बाबतीत निर्णय घेऊन हे बुद्ध विहार बौद्धांचं अस्तित्व आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्यावं अशा पद्धतीची मागणी हा बौद्ध समाज करतोय आणि याच्यासाठी या उन्हातानातून हा सगळा समाज हा रस्त्यावरती आलेला आहे। ही गोष्ट प्रत्येक माणसापर्यंत निश्चित आपल्या माध्यमातून पोचवा आणि आमचा हा लढा आपली जे पुढचं जे आहे ते बोलणं आपण कलेक्टर